मुलांना तर इतकी एक्साइटमेंट राहते ना, की आपल्याला गावाला जायला भेटतं. एक आठवडा स्कूलपासून सुट्टी, होमवर्क काहीच नाही. पण आपल्याला माहिती की गावाला जाऊन काय नेमकं किती हाल होतात असं. तसंच आमचं पण राहतं. जेव्हा पण आम्ही गावाला जातो ना, नेमकं काही ना काही राहतं गावाकडं तरच आम्ही गावाकडे येतो. नाहीतर जास्त काही येत नाही आम्ही गावाकडं. तर ह्यावेळेस लग्न होतं गावाकडं म्हणून एक आठवडा सुट्टी घेऊन आलो होतो. तर बाकीच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की मी सगळ्यात अगोदर दोंडाईच्या रामी गेली होते. मामा मावशीच्या घरी. नंतर तिकडनं निघून मी आता शिराडे आली होती. शिराडे येताच बरोबर मम्मीने त्यांनी मस्तपैकी चहा ठेवली. सगळ्यांनी चहा वगैरे पिली आणि लगेच मला काचेच्या बांगड्या भरायच्या होत्या. मी जेव्हा पण येते ना तेव्हा नड्या नेऊन काचेच्या बांगड्या भरते म्हणजे भरते. मला खूपच आवडतात काचेच्या बांगड्या अशा प्लेन आणि मी 2 डझन भरल्या होत्या, ज्या घरीपर्यंत एकदम छानपणे येऊन लागलेल्या आहेत. मेहंदी फंक्शनसाठी आम्हाला शिराडेच नाही राहायचं होतं, आम्हाला यायचं होतं कंडारी. आणि आता मी कंडारीला फर्स्ट टाईम आली. आता ते कुठल्या साईडला आहे तर काय तर इतकं काही मला माहीत नाही आहे. प्लीज कमेंटमध्ये विचारू नका. तुम्हाला माहिती असणार कंडारी तर तुम्ही मला सांगू शकता. तर कंडारीहून मेहंदीचा फंक्शन होता रात्रीचा. तर उर्वी मस्त असा डान्स शिकली. तसा आम्ही डान्स घरी प्रिपेअर नाही केला होता. उर्वी इथं आल्यानंतर फक्त तिने 2 तासामध्ये हा डान्स प्रिपेअर केला होता. मैंने चूडी असंच काहीतरी गाणं होतं ते. मस्त गाणं होतं. आता मी पण विसरले. ऐन टायमाला सगळंच काही विसरतो, काहीच आठवत नाही. नाहीतर असं तोंडामध्येच राहतं, म्हणजे तो बोलता नाही येत पण मनामध्ये आहे ते गाणं की कुठलं आहे म्हणून. असं जाऊ द्या, ते सगळं सोडा. माझं कायमचं तसंच आहे. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही गेलो होतो देव आणायला. म्हणतात ना की हळदीच्या सकाळी देव आणायचे राहतात आणि ते आत्या आणि नवरदेवच्या आत्या आणि मामा आणतात असं. तर मग देव आणायला सगळेजण जात होते. मग आम्ही पण गेलो होतो, नणंद भाऊजाई. तर मी आणि माझी नणंद त्या मागं आहेत आणि त्या पण माझ्या नणंदच्या नणंद लागतात. इतकं नात्यांचं मला काही व्यवस्थित समजत नाही, प्लीज तुम्ही समजू शकतात. बस सोनारच्या घरून देव आणायचे आणि त्यांना नाचवायचं राहतं, अशीच काही परंपरा आहे आपल्या साईडला. आणि खूप छान वाटतं आहे. छोटे छोटे परंपरा आपण फॉलो करतो आणि खूप काही शिकायला भेटतं. गावाकडं जे राहतात ना त्यांना माहिती आहे, पण जे लोक सिटीमध्ये राहतात ना त्यांना इतकं काही नाही माहीत राहत की इतके छोटे छोटे राहतात म्हणून गावाकडं असं. तर याच्या पुढं पण आपण ट्रॅव्हल्स करणारच आहोत. तर प्लीज व्हिडिओ आवडला असणार तर पूर्णपणे बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढं आपण कुठल्या गावाला जात आहोत ते पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगते, कारण कंडारीला लग्न नव्हतं. तर पुढं ऐकून घ्यायचं असणार तर चॅनलला सबस्क्राईब. बाय बाय फॅमिली.